रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बा मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, परंपरेनं चालत आलेली आणि खेड्यापाड्यामध्ये अनुभवाची आणि परंपरेनं चालत आलेल्या वन औषधींची माहिती म्हणजे वनस्पतीची ओळख आपला युट्यूब चॅनल. तर आपल्या वनस्पतीच्या ओळख या युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींची आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती अशी अनेक माहिती तुम्हाला मिळते. तुम्हाला पण माहित आहे. तर कधी कधी मी आयुर्वेदिक औषधी माहिती सांगत असतो, कधी कधी वनस्पतीचा काय उपयोग आहे तो सांगत असतो. तर आज मी तुम्हाला एक वनस्पतीची माहिती सांगतोय. तर ही माहिती संपूर्ण आहे का? कारण कधी कधी माहिती छोटी असते पण खूप महत्त्वाची आणि खूप मोलाची माहिती असते. तर बघा, तुम्हाला जाई नावाची वनस्पती माहित आहे का? जाई नावाच्या वनस्पतीचा एक वेल असतोय. प्रत्येक लोक शो साठी, फुलांसाठी घराजवळ लावतात. ते बघा, जाई, जुई, मोगरा अशा वेलवर्गीय वनस्पती मध्ये मोडते. तिची फुलं सफेद असतात. बघा, इथं तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. ही आहे जाई. तर ही जाई वनस्पती आपण घराजवळ लावतो. फुलं खूप सुगंधी असतात. त्यांचा आपण देवपूजेमध्ये उपयोग करतो. कधी ती फुलं देवांना वाहतो, हार वगैरे करतो, देवांना वाहतो, गजरे करतो. लोकांना एवढीच माहिती आहे. परंतु आदिवासी भागामध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये परंपरेनं चालत आलेल्या ह्या औषधीची ह्या वनस्पतीची काही औषधी उपयोग पण आहेत. आणि परंतु त्या लोकांना काही माहीतच नाही. याचे जे औषधी उपयोग आहेत ते लोकांना माहीतच नाही. तर जाई नावाच्या वनस्पतीचे औषधी उपाय मी तुम्हाला सांगतो. तिची अशी वेलवर्गीय वनस्पती असते. तिला सफेद अशी फुलं असतात. लोक दारामध्ये लावतात. खूप मोठी मोठी होत चालते. लोक छाटून पण टाकतात. परंतु हा वेल वाढतच असतोय आणि सुगंधी, घराजवळ सुगंधी वातावरण राहतंय. खूप फुलं येतात, दरवळतात. असा हा जाई वनस्पतीची ओळख आहे. तर इथं तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवलेले आहेत. तर ह्या वनस्पतीचा काय उपयोग आहे? तर बघा, ही वनस्पती, याचं काय करायचंय तुम्हाला? याचं मूळ काढायचं आहे. जाईच्या वनस्पतीचं मूळ काढायचं आहे. जड, ज्याला जड म्हणतात, मूळ म्हणतात. हिंदीमध्ये जड, मराठीमध्ये मूळ. तर वनस्पतीची मुळी काढायची आणि दगडावर उगाळायची, घासायची. दगडावर उगाळून आणि पाणी टाकून उगाळायचं. बघा, पाणी टाकून उगाळायचं. पाण्यामध्ये जाईचं मूळ उगाळून त्याचा गंध, पेस्ट तयार करायचा. काय करायचा? गंध आणि पेस्ट तयार करायची. आणि गंध आणि पेस्ट तयार झाल्याच्या नंतर हिचा उपयोग काय करायचा? तुम्हाला खाज येत असेल, तुम्हाला गचकरण झालेलं असेल, तुम्हाला नायटा झालेला असेल, चट्टे झालेले असतील, तर बघा, नायटा, चट्टा, गचकरणावर एकदम रामबाण असं औषध आहे. परफेक्ट औषध आहे. परंपरेनं चालत आलेला, पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेल्या खजिन्यातून मिळालेला हा उपाय मी आज तुम्हाला जनहित, जनकल्याणासाठी सांगत आहे. तर बघा, जाईचं मूळ पाण्यामध्ये उगाळून गंधाप्रमाणे घट्ट करा आणि तो आपल्या गचकरणावर किंवा नायट्या चट्ट्यांवर लावा. असा उपाय तुम्हाला एक 7 दिवस किंवा 15 दिवस करायचे. बघा, हा उपाय तुम्हाला 15 दिवस करायचे. 15 दिवस तुम्ही त्याच्यावर रोज एक टाइम त्याचा पेस्ट, गंध जर लावला तर तुमचा कुठलाही चट्टा, नायटा, गचकरण पूर्णपणे बरा होऊन जाईल. जो चर्मरोग आहे अंगावरचा, तो चर्मरोग पूर्णपणे बरा होऊन जाईल. तर बघा, हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय म्हणजे असा की तुम्हाला जर जखम झाली, आपण जंगलामध्ये असताना, कधी जंगलामध्ये असतो किंवा कधी शेतावर जातो, विळा लागतो, सुरी लागते, नाही का, विळा, सुरी, कोयत्याने हात वगैरे कापला, तर अशी जर जखम झाली तर तो जायचा पाला आपल्याला हातावर चोळायचा किंवा खलबत्यामध्ये किंवा पाट्यावर कुटून घ्यायचे, बारीक वाटून त्याची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट त्या जखमेवर तुम्हाला बांधायची आहे. त्या जखमेवर बांधल्यानंतर रोज पट्टी बदला. असा उपाय 7 दिवस करा. 7 दिवसामध्ये तुमची जखम पूर्णपणे बरी होऊन जाईल. बघा, जाईचा हा एकदम जबरदस्त उपाय आहे. याचा पाला बारीक वाटायचा, पेस्ट बनवायची एकदम चिकन, आणि त्याची पट्टी बांधायची. रोज पट्टी बदलायची. 7 दिवस पट्ट्या बदला. 7 दिवस या जखमेवर जाईचा पाला बारीक वाटून लावा. तुमची जखम पूर्णपणे बरी होऊन जाईल. बघा, हा झाला दुसरा उपाय जाईचा. आता तिसरा उपाय जाईचा काय आहे? बघा, आपलं जर तोंड आलं, कधी कधी माणसाचं तोंड येतं, उष्णता वाढते खूप. उष्णता वाढल्यानंतर तोंड येते, जिभेला छाले पडतात, चट्टे पडतात, आपल्याला तिखट खाता येत नाही, तोंड येतंय. तर अशा वेळेस काय करायचंय? ज्यावेळेस तुमचं तोंड येईल, चिखट खाता, तेलकट, तर त्यावेळेस जाईचा पाला घ्यायचा, एक विडा असा पाला घ्यायचा, तंबाखू इतका किंवा जास्त पाला आपण घ्यायचा आहे. आणि तो पाला तोंडामध्ये बसल असा घ्यायचा आहे आणि खूप चावायचे. चावून 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 त्याचा रस पूर्ण तोंडामध्ये फिरवून, आणि आपण जसं पान खाऊन थुकतो असं थुकत बसायचंय नुसतं. असा उपाय 5 मिनिटं करायचंय. काय करायचंय? 5 मिनिटं तुम्हाला असा उपाय करायचा. जाईची पानं घ्यायची, ती चावून 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 त्याचा रस तोंडामध्ये फिरवून आणि थुकून टाकायचा आहे. तर थुकत राहायचे. जसे पान खाऊन पिचकारी मारतो तसे पिचकारी मारत राहायचे, थुकत राहायचे.
आणि असा उपाय 5 मिनिटं करायचे, असा उपाय 5 दिवस करायचे, 5 दिवस असा उपाय केल्यानंतर तुमच्या तोंडामधले छाले आलेलं तोंड पूर्णपणे बरं होऊन जाईल। एकदम जबरदस्त उपाय येते। हे 3 उपाय सांगितले, तिन्ही उपाय करून आपण सुखी आनंदी व्हा। त्याचप्रमाणे जाई घरामध्ये असल्यानंतर तिची फुलं देवाला वाहिल्यानंतर देव सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतो, घरामधलं वातावरण सुद्धा सुगंधी राहतं। तर जाई लावून जाईचे असे आयुर्वेदिक औषधी उपाय करून आपल्या घराची शोभा वाढवा। आणि आपण याच्यामध्ये परफेक्ट अशी माहिती तुम्हाला सांगितली आहे। हे उपाय करून सुखी व्हा, आनंदी व्हा। बघा चला, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, घंटीचं बटन दाबून बेल ऑन ठेवा, म्हणजे मी ज्यावेळेस पहिला व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।